नमस्कार, कसे आहात सर्वजण? फोटोमध्ये दिसणारा छानसा ड्रेस आज आपण शिवणार आहोत. आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टेलरिंग कोर्स डे 39 मध्ये आपण छान शोल्डर नॉट टॉप आणि स्कर्ट पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. सुरुवातीला आपण कटिंग करायला घेतली, तर आपण टॉपची कटिंग करतोय. टॉपची कटिंग करत असताना बाळाचं जे माप असणार आहे त्याचं जे छातीचं माप आहे ते 22 आहे, कमरेचं माप आहे ते 20 आहे. अशा पद्धतीने आपण छान असं मार्क करून घेतो. या ठिकाणी घडी घेताना प्रॉपर घडी घ्यायची. त्यानंतर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हा घडी करून घ्यायचा. जसं आपण ब्लाऊजला अस्तरवरती डायरेक्ट कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी मी गळ्याचं माप आहे ते 1.5 इंचाचं आहे. शोल्डर नॉटचं जे माप आहे तर ते वरती अर्धा इंच आणि खाली ते वाढत जाणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ॲड करायचं. मी मुंड्याचं माप टाकलेलं आहे, 4 इंचाचं माप आहे. त्यानंतर छातीच्या मापावरती मी मार्क केले, जे आपलं छातीचं माप आहे 22 म्हणजे 5.5 प्लस 2 इंच 7.5 इंचापर्यंत मी मार्क केले. कमरेचं मापसुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी जे शोल्डर आहे तर त्या शोल्डरला मुंड्याचं माप थोडंसं फिरवून घेऊन वरती अर्धा इंचाचंच मार्जिन सोडलेलं आहे, जेणेकरून कटिंग करून ते प्रॉपर आपली जी नॉड असेल तेवढं जाईल. अशा पद्धतीने मी बॅक आणि फ्रंट पार्टचा मेन बेस कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बॅक आणि फ्रंट पार्ट हे दोन्ही वेगळे करायचे ते. त्यानंतर फ्रंट पार्टचा आपला जो गळा आहे तो प्रॉपर कट करून घ्यायचा आहे. बॅक साईडला आपली झीप असणार आहे, तर झीपसाठीचा जो सेंटर पार्ट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि आपला जो गळा असणार आहे तर त्याचं मेजरमेंट हे लाईटली सर्कल शेपमध्ये असेल, तर त्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आता आपण हेच मेजरमेंट सेम मेन फॅब्रिकवरती कट करून घेऊयात. तर मी त्यासाठी प्रॉपर घडी घेतलेली आहे आणि जे आपलं मेन बेसचं जे कटिंग आहे तर त्या ठिकाणी मी ते कटिंग करून घेते. या ठिकाणी कट करत असताना मी गळ्याचा कुठलाही आकार चेंज करत नाही आहे. स्टिच करत असताना डायरेक्टली तो स्टिच करताना चेंज केला जाईल. या ठिकाणी काळजी घ्यायची की बॅक आणि फ्रंट पार्ट याचे जे पार्ट आपण जॉईन करतो तर ते व्यवस्थित चेक करून मग जॉईन करायचे असतात. तुम्ही पाहू शकता बॅक आणि फ्रंट पार्ट आपला रेडी झालेला आहे. आणि आता आपल्याला शेवटी काय करायचं आहे की ज्या नॉड आपण ॲड करणार आहोत तर त्या नॉडसाठी आपल्याला या ठिकाणी 1 ते 1.5 इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्टचा जो अप्पर पार्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता आपण बॉटम पार्ट जो आपला स्कर्ट आहे तर त्या स्कर्टची कटिंग करून घेऊ. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी अस्तर कशा प्रकारे ठेवले, त्याची पूर्ण उंची घेतलेली आहे. पूर्ण उंची प्लस 2 इंच ॲड करून मी त्या ठिकाणी कटिंग करून घेत आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरा जो असणार आहे हा झाला आपला एका बाजूचा पार्ट. आता दुसऱ्या बाजूचा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला घेर जास्त हवा असेल तर जास्त कटिंग जरी घेतली तरी चालणार आहे. सेम आपल्याला या ठिकाणी दुसरा जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याची देखील सेम पद्धतीत कटिंग करून घ्यायची आहे. या ठिकाणी मी सेम प्रोसेस फॉलो केली, बट आत्ता जो कमरेचा घेर आहे तो आपलं जे मेन अस्तर आहे त्यापेक्षा जास्त आहे. पूर्ण उंची घ्यायची, त्यामध्ये 2 इंच ॲड करायचं आणि स्ट्रेट कपडा कट करून घ्यायचा आहे. सेम असेच आपल्याला 2 पीस काढायचे, एक पहिल्या बाजूने दुसरा दुसऱ्या बाजूसाठी. सेम पद्धतीने दुसरा जो पार्ट आहे तोही कट करायचा. जर तुम्हाला यामध्ये अजून सोपं करायचं असेल तर एकमेकांवरती घडी ठेवून तुम्ही डायरेक्टली कट केलं तरीही चालणार आहे. अशा पद्धतीने आपला स्कर्टचा पार्ट रेडी झालेला आहे. आता स्कर्टसाठी जे कमरेला छोटी 1.5 ते 2 इंचाची पट्टी असते ती आपल्याला कट करायची आहे. तर त्यासाठी मी अगोदर या ठिकाणी अस्तर घेतलेलं आहे. अस्तरची मी बरोबर मेजरमेंट घेऊन जे कमरेचं मेजरमेंट आहे ते आपल्याला चेक करायचं. त्यापेक्षा आपल्याला 4 ते 5 इंच जास्त घ्यायचं आहे आणि 2 इंचाची पट्टी अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. सेम आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्यावरती ती पट्टी ठेवायची आहे आणि त्याच्याच मेजरमेंटवरती आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण स्टिच करतो तर कटिंग जर परफेक्ट असेल तर स्टिच करत असताना कुठलाही प्रॉब्लेम नाही येत. अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट छान पद्धतीने कट करून झालेत. तर आता आपण स्टिच करायला घेऊयात. तुम्ही जो समोर स्कर्ट पाहताय तो आपला फायनल रिझल्ट आहे. तर आता आपण अगोदर स्कर्ट स्टिच करण्यासाठी घेऊयात. स्कर्ट स्टिच करत असताना अगोदर आपल्याला जे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे त्याचे साईड पार्ट
व्यवस्थित पद्धतीने जोडून घ्यायचे. या ठिकाणी जर तुमच्याकडे पिकोची मशीन नसेल तर तुम्ही डबल शिलाई द्या. माझ्याकडे पिकोची मशीन आहे तर मी त्याला नंतर साईडने ओव्हरलॉक करणार आहे, तर मी या ठिकाणी आत्ता सिंगल शिलाई देत आहे. मेन फॅब्रिकला सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. पहिलं म्हणजे कुठलाही आपण जर गाऊन, ड्रेस, वन पीस किंवा कुठलाही क्लॉथ पॅटर्न जर शिवत असू तर आपलं मेजरमेंट हे परफेक्ट असणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर कटिंग ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. जर या दोन गोष्टी असतील आणि तुमच्या हाताची जर सफाई झालेली असेल स्टिचिंगमध्ये तर तुम्ही कुठलाही ड्रेस किंवा कपडा, ब्लाऊज एकदम छान पद्धतीने स्टिच करू शकता. त्यामुळे प्रत्येक प्रोसेस करत असताना अभ्यासपूर्वक जर केली तर ती अजून छान पद्धतीने रिझल्ट देते. साईड पार्ट आपले स्टिच करून झालेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचे की जी आपली पट्टी आहे ती पट्टी रेडी करून घ्यायची. या ठिकाणी इथे उलट सुलट बाजू फिरवायची नाहीये, जसं आहे त्याच पद्धतीने फक्त आपला कपडा स्टेबल राहील यासाठी आपल्याला साईड स्टिच देऊन घ्यायचे आहेत. आपलं जे मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक आहे ते स्टेबल करायचं आहे. यानंतर आपण साईडने जोडून घेऊयात. जी ओपन साईड होती ती क्लोज करू. आपण आत्ता एक वेगळ्या पद्धतीने इलास्टिक कसं जोडायचं ते पाहणार आहोत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इलास्टिक 3 ते 4 पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने कसं जोडायचं तेही डीपली सांगितलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा पुन्हा एकदा सांगत आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे, बाहेरच्या बाजूने आपल्याला व्यवस्थित प्लेट्स घेत मेन फॅब्रिक अटॅच करून घ्यायचं आहे. जर तेच आतल्या बाजूने आपण जर फिरवणार असू तर अगोदर सेम प्रोसेस घ्यायची. मेन फॅब्रिक घ्यायचं आणि मग अस्तरचं फॅब्रिक आपल्याला या ठिकाणी ॲड करायचं. आता आपल्याला मेन फॅब्रिक अटॅच झाल्याच्या नंतर अस्तर फॅब्रिक जोडायचे. तर इथे काळजी घ्या की अस्तर फॅब्रिकचं जे आपण मार्जिन घेतलं होतं ते मेन फॅब्रिकपेक्षा थोडंसं कमी होतं. तर प्लेट्स घेताना प्लेट्स ह्या मेन फॅब्रिकपेक्षा कमी येणार आहेत. तर स्टिच करताना या गोष्टीची काळजी घ्या. आता आपण अस्तर फॅब्रिक यावरती जोडून घेऊयात. सेम प्रोसेस फॉलो करायची बट प्लेट्स थोड्याशा कमी येणार आहेत. आणि या ठिकाणी जोडत असताना काळजी घ्यायची की ज्या आपण शिलाई दिलेल्या लाईन असतात त्या एकमेकांवरती सेम पद्धतीने आल्या पाहिजे. अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी प्लेट्स छान अशा जोडून घ्यायचे आहेत. आपल्या स्कर्टचा जो मेन बेस होता तो कंप्लीट झालाय. आता आपल्याला इलास्टिक अटॅच करायचे. तर मी या ठिकाणी तुम्हाला एक वेगळी पद्धत सांगते. यामध्ये आपल्याला काय करायचं की जे आपण बाहेरच्या बाजूने स्टिच दिलं होतं ते आतल्या बाजूने फिरवून घ्यायचंय आणि आपल्याला इलास्टिक जोडण्यासाठी 1 इंचाचं मार्जिन सोडून बाकीच्या सर्व ठिकाणी आपल्याला प्रॉपरली सर्कलमध्ये स्टिच देऊन घ्यायचंय. स्टिच देत असताना काळजी घ्या की जो कपडा आपण फोल्ड करतोय तो फोल्ड केल्यानंतर लगभग आपलं जे इलास्टिक आहे 1 इंचाचं असेल, 1.5 इंचाचं असेल किंवा अर्ध्या इंचाचं असेल तर त्या इंचामध्येच आपली पट्टीचं जे ओपन स्पेस आहे तो राहिला पाहिजे. बाकीचा तुम्ही स्टिचमध्ये फोल्ड करून जरी ॲड केला तरी पण कम्फर्टेबल आहे. मी या ठिकाणी 1 इंचाचं इलास्टिक घेतलेलं आहे. तर मी कमरेचं जे मार्जिन सोडत आहे पट्टीसाठीचं तर ते 1 इंचाचंच असणार आहे. थोडंफार कमी जास्त होऊ शकतं बट जास्त काळजी घ्यायची की ते प्रॉपर आलं पाहिजे, सर्व बाजूने एकसारखं आलं पाहिजे. तर या ठिकाणी मी इलास्टिक आतमध्ये ॲड करण्यासाठी 1 इंचाचं मार्जिन सोडलंय. मी आता सेफ्टी पिनाच्या मदतीने या ठिकाणी कंबर आपली ही 20 इंचाची आहे. तर या ठिकाणी मी इलास्टिक हे 17 ते 18 इंच अशा पद्धतीने घेतलेलं आहे. बाळ लहान असल्यामुळे थोडंसं कमरेला लूज असावं असं जर वाटत असेल तर 22 इंचाची कंबर असेल तर तुम्ही 20 इंचाची जर कंबर आहे तर तुम्ही 19 इंचाचं जरी इलास्टिक ॲड केलं तरीही चालणार आहे. सेफ्टी पिनाच्या मदतीने आपल्याला इलास्टिक आतल्या बाजूने ॲड करून घ्यायचंय. ॲड करत असताना काळजी घ्या की सेफ्टी पिन व्यवस्थित हँडल करा. जर चुकीच्या पद्धतीने प्रेस झालं तर कदाचित ते तुमच्या बोटाला सुद्धा टोचू शकतं. जर शक्य झालंच तर मोठ्या साईजच्या सेफ्टी पिना असतात त्याही यूज केल्या तरी चालतील.
अशा पद्धतीने आपण आतल्या बाजूने मेन फॅब्रिकच्या आतल्या बाजूने आपलं इलॅस्टिक ॲड करून घेतलेलं आहे. आता जे 2 स्पेस बाहेर आलेले आहेत, जी 2 टोकं इलॅस्टिकची, तर ती एकमेकांवर ठेवून त्याच्यावरती रफ स्टिच करायचे. रफ स्टिच करा किंवा दोन्ही जे त्याची तोंड किंवा टोकं म्हणतो आपण ती एकत्रित जुळवून घेऊन त्यावरती जरी पुन्हा 2 ते 3 वेळा स्टिच दिली तरी पण ते भक्कम पद्धतीने ॲड होऊन जातात. आता आपल्याला ती इलॅस्टिक आतल्या बाजूला इन्व्हॉल्व होऊन द्यायचे आणि ज्या बाजूला आपली स्टिच द्यायचं शिल्लक राहिलेलं आहे त्या बाजूला आपल्याला स्टिच देऊन घ्यायची आहे. 1 टाइमच स्टिच द्यायची, रब करायचं नाहीये. एकदम छान पद्धतीने फिनिशिंगमध्ये आपला स्कर्ट या ठिकाणी रेडी होत आहे. आता याची फायनल प्रोसेस राहिलेली आहे की त्याचे जे बॉटम आहे अस्तरचं मेन फॅब्रिकचं त्याला आपल्याला स्टिच करायचं आहे. तर इथे आपण काय केलं तर कटिंग करताना अस्तरची जी उंची आहे आणि मेन फॅब्रिकची जी उंची आहे ती आपण सेम पद्धतीने घेतली आहे. बट ज्यावेळेस आपण खालच्या बाजूने स्टिच करू त्यावेळेस जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते फक्त 0.25 इंचेसने आपल्याला फोल्ड करायचे आणि पूर्ण राऊंडमध्ये सेम मेजरमेंट आपल्याला बॅलन्स करायचे. यानंतर जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला अर्धा इंच आतल्या बाजूला फोल्ड करायचे, म्हणजेच अर्ध्या इंचाची घडी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. मेन फॅब्रिकची आपण 0.25 इंचेसची आतल्या बाजूला फोल्ड करून घडी घेतली आणि अस्तर फॅब्रिकची आपल्याला 1 इंचाची घ्यायची, जेणेकरून तुम्ही स्कर्टमध्ये कशाही पद्धतीने मूव्ह केलं तरी पण आतलं फॅब्रिक बाहेरून दिसत नाही. यासाठी आपल्याला थोडं जास्त घ्यावं लागतं. अशा पद्धतीने आपला छानसा स्कर्ट या ठिकाणी रेडी झालेला आहे. आता आपल्याला जो आपला शोल्डर नॉटचा जो टॉप आहे तर तो टॉप या ठिकाणी रेडी करायचा आहे. तर त्यासाठी मी अगोदर बेसिक प्रिपरेशन करते. आवश्यक असणाऱ्या सगळ्या वस्तू मी हाताखाली घेतल्यात आणि फर्स्ट टॉप की मी या ठिकाणी नॉट रेडी करून घेत आहे. नॉट रेडी करत असताना मी या ठिकाणी अशा पद्धतीने पाहते की जाड कपडा आहे तर जी शिलाई दिलेली आहे शिलाईच्या बाहेर जे एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहतो तर तो मी कट करून घेतलेला आहे, जेणेकरून नॉट एकदम आपली छोटीशी पातळ आणि खूप सुंदर पद्धतीने येते. या ठिकाणी आपली नॉट छान पद्धतीने कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं की आपलं शोल्डर जे आहे तर गळ्याच्या वरती आपल्याला दोन्ही बाजूने जर तुम्हाला थोडीशीच नॉट हवी असेल तर तुम्ही 1.5 इंचाचं मार्जिन सोडून त्या पद्धतीने नॉट कट करून घ्या. बिकॉज ऑफ मला इथे थोडेसे जास्त उंची ठेवायची आहे तर मी या ठिकाणी 4 इंचाची नॉट कट करून घेतलेली आहे दोन्ही शोल्डरसाठी. आता आपल्याला इथे बाही जोडायची नाही आहे तर स्टिच करत असताना आपल्याला जो मुंढ्याचा जो पार्ट आहे तो देखील उलटसुलट बाजूने आपल्याला फिरवायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी शोल्डरमध्येच मी सेपरेट या ठिकाणी नॉट ॲड करत नाही आहे. ज्यावेळेस मी प्रॉपर स्टिच देत आहे त्याच वेळेस मी शोल्डरची जी नॉट आहे ती ॲड करून घेत आहे. त्यानंतर मी गळ्याला सुद्धा सेम पद्धतीने स्टिच करून घेत आहे. सेम प्रोसेस जरी फॉलो केली तरी पण खूप छान पद्धतीने रेडी होईल. या ठिकाणी तुम्ही बारकाईने पहा की मी कशा पद्धतीने नॉट ॲड करत आहे. स्टिच देत असताना मी जे अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडलं त्यामध्ये आपली 0.25 इंचेसची जी नॉट आहे ती ॲड करून घ्यायची. त्याच्यावरती शोल्डर पॉईंटला डबल रब स्टिच करायचे आणि त्यानंतर मुंढा आणि गळा दोन्ही मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक एकमेकांना जोडून घ्यायचे. आता आपण कटिंग करत असताना बॅक साईडचा पार्ट आणि फ्रंट साईडचा पार्ट हा सेम कट केलेला आहे. तर आपलं जे खालची बाजू आहे त्याच बाजूने सुद्धा प्रॉपर स्टिच देऊन ती बाजू फिरवून घ्यायची. गळ्याचं आणि मुंढ्यासाठीचं जे एक्स्ट्रा फॅब्रिक शिल्लक राहतं ते आपल्याला कट करून घ्यायचं. जर तुम्हाला इथे भीती असेल की तुमचा गळ्याचा जो पार्ट आहे तो प्रॉपर होईल नाही होईल तर तुम्ही नॉर्मल स्टिच करून वरच्या बाजूने दाबटीप अशा पद्धतीने जरी केलं तरी खूप छान पद्धतीने रेडी होईल. आता मी या ठिकाणी जो फ्रंट पार्ट आहे तर त्यासाठी दाबटीप देऊन घेऊन ओपन साईडला मी स्टिच करून घेणार आहे. सेम पद्धतीने आपल्याला बॅक पार्ट सुद्धा रेडी करायचा आहे, बट बॅक पार्टला आपण झीप ॲड करणार आहोत तर त्यासाठीच्या बेसिक इन्स्ट्रक्शन आपल्याला थोड्याशा वेगळ्या फॉलो कराव्या लागतील. इथे आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे ते मधून कट करायचं आणि दोन्ही पार्टला आपल्याला व्यवस्थित
उलट सुलट बाजूने आपल्याला कपडा फिरवायचा आहे, त्यामुळे व्यवस्थित चेक करून घेऊन आपण स्टिच करणार आहोत. आता इथे तुम्ही बारीक लक्ष द्या की दोन्ही पार्ट मी शोल्डर नॉट जे ॲड करत आहे तर ते आपण स्टिच करत असतानाच ॲड करून घ्यायचे. तर आतल्या बाजूने आपल्याला व्यवस्थित ती नॉड शोल्डरमध्ये ॲड करायची आहे, त्यावरती लाईटली रब स्टिच करायचं आहे आणि मग आपल्याला जी गळ्याची बाजू आहे ती लॉक करायची आहे. ही पद्धत करताना जर तुम्हाला थोडासा काही वेगळा प्रॉब्लेम जाणवला तर तुम्ही सेपरेटली नॉट जरी अटॅच केली तरी चालणार आहे. स्टिच देत असताना काळजी घ्या की जे आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक आहे ते स्टेबल राहिलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपले शोल्डर नॉड ॲड झालेली आहे. याच्यामध्ये अजूनही एक वेगळी पद्धत आहे, ती खूप सोपी आहे. जर तुम्हाला तीही पद्धत जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच प्रयत्न करेल की त्या पद्धतीने म्हणजेच अजून एका वेगळ्या पद्धतीने जे शोल्डर नॉट रेडी करायचे तर त्याची प्रोसेस काय आहे. आता आपण दुसरा जो पार्ट आहे बॅक साईडचा तर तोही सेम प्रोसेसनी कंप्लीट करायचा आहे. या ठिकाणी सुद्धा ज्यावेळेस आपण स्टिच देत आहोत शोल्डरला तर त्याच वेळेस आपली जी नॉड आहे ती ॲट अ टाइम ॲड करायची आहे. बट या ठिकाणी एक काळजी घ्यायची की लेफ्ट साईड आणि राईट साईड व्यवस्थित चेक करून मग स्टिच करायचं. अदरवाईज ते स्टिचिंग पुन्हा उसवण्यासाठी पुन्हा नव्याने स्टिच करण्यासाठी खूप वेळ जातो. तर तिथे थोडीशी काळजी घ्या की स्टिच देत असताना अगोदर क्रॉस चेक करा आणि मगच स्टिचिंग करा. जर तुम्हाला खूपच कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर अगोदर बॅक पार्ट फ्रंट पार्ट रेडी करून घ्या आणि त्यानंतर वरून म्हणजेच सगळं स्टिच फायनल झाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी तुम्ही नॉड ॲड केली तरी चालेल. समोर पाहू शकता आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत. आता आपण दाबटीप देऊन घेऊ आणि जी ओपन साईड आहे त्यावरती स्टिच देऊन ती बंद करून घेऊयात. आता आपला महत्त्वाचा भाग राहतो की बॅकची जी चेन आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगळी पद्धत सांगणार आहे. बाकीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये चेन लावण्याची वेगवेगळी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आपण या ठिकाणी सेंटर पॉईंट कॅच करून त्यामध्ये ही जी नॉड आहे ती ॲड करणार आहोत. तर आपल्याला इथे अगोदर चेक करायचं आहे की जे बॅक पार्ट आहे त्याचे दोन्ही पॉईंट लेफ्ट साईड राईट साईड हे सिमिलर असावेत. त्यानंतरच तुम्ही या ठिकाणी झिप लावायला सुरुवात करा. जर कमी जास्त असेल तर आतली बाजू बाहेर घेऊन थोडीशी शिलाई देऊन दोन्हीही बॅलन्स करून घ्यायची आणि मगच झिप ॲड करायची. तर इथे झिप ॲड करत असताना झिपचा जो सेंटर पॉईंट आहे तर तो कॅच करून आपल्याला त्यावरती शिलाई द्यायची आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. जर लक्षात येत नसेल तर प्रॉपर व्हिडिओ पहा आणि त्या इन्स्ट्रक्शन जरी फॉलो केल्या तरीही चालणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला जी झिपचा मेन पॉईंट आहे तो सेंटरला धरून आपल्याला दोन्ही बाजूने प्रॉपरली स्टिच करायचे. आणि लक्षात घ्या की जिथून आपण सुरुवात करतो आणि जिथे शेवट करतो तर इथे आपलं फायनल लुक रेडी आहे. तर त्यामुळे शेवट आणि सुरुवातीला दोन्ही ठिकाणी थोडंसं रब करायचं आणि मग मधली शिलाई आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. एकदम छान आणि खूप सोप्या पद्धतीने आपली झिप ॲड होणार आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी एक काळजी घ्यायची की आपलं ज्यावेळेस फायनल लुक रेडी होईल तर त्यावेळेस बॅक साईडला हुक लुकची जी क्लिप असते ती ॲड करायची आहे. आता खालच्या बाजूला प्रश्न पडला असेल की कशा पद्धतीने करायचं. तर आपण झिप हाईड केलेली आहे कपड्याच्या खाली, त्यामुळे खालच्या बाजूने प्रॉपरली ज्या ठिकाणी झिप ॲड होते त्या ठिकाणी 1 ते 2 वेळेस रब करून रब टीप आपल्याला द्यायची. जेणेकरून ज्यावेळेस आपण झिप खाली घेऊ तर ती ओपन होणार नाही किंवा ज्यावेळेस आपण तो ड्रेस घालू तर त्यावेळेस जरी त्याला कुठला ताण आला तरी पण ती ओपन होणार नाहीये. आता आपण साईड पार्ट जोडून घेऊयात.
तर मी या ठिकाणी साईडनी नंतर बॉक्स टिप देणार आहे, तर त्यामुळे मी डायरेक्टली स्टिच करत आहे. जर तुमच्याकडे दाबटीपसाठी म्हणजेच बॉक्स टिपसाठी मशीन नसेल तर उलट-सुलट बाजूचा उपयोग करून तुम्ही या ठिकाणी स्टिच दिली तरी चालणार आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ती कशी द्यायची हे सांगितलेलं आहे, बट तरीही जर कोणाला लक्षात येत नसेल तर नेक्स्ट व्हिडिओ मी प्रॉपर त्याच पॉईंटवरती ॲड करून बनवेल. आता या ठिकाणी आपण ही स्टिच दिल्याच्या नंतर जे एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहतो तो कट करून टाकायचा आणि आपली जी अंगावरची फिटिंग आहे त्या फिटिंगनुसार या ठिकाणी फिटिंग करून घ्यायची आहे. तर मी इथे प्रॉपर मेजरमेंट घेत आहे. लहान बाळाचे जे माप आहे त्या मापावरती मी या ठिकाणी स्टिचिंग करून घेत आहे. त्यासाठी मी अगोदर मार्क करते. तर इथे मला 1.25 इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन मी ॲड केलं होतं, तर ते एक्स्ट्राच राहिले. त्यानंतर मी फिटिंग करून घेते आणि आतल्या बाजूला जर थोडं घट्ट होईल अशी भीती वाटत असेल किंवा आणखीन काही शंका असतील तर 2 ते 3 शिलाई अर्ध्या इंचाच्या मार्जिनने आपल्याला या ठिकाणी ॲड करायचे, जेणेकरून जरी फिटिंग झाला तरी उसवता येईल आणि जर लूज असेल तर त्या ठिकाणी आपण फिटिंग अजून करू शकतो. अशा पद्धतीने आपला छानसा ड्रेस या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला ड्रेस कसा वाटला मला नक्कीच सांगा. फायनल दोन्ही एकत्र करून आपण त्याचा एक फोटो आणि व्हिडिओ दोन्ही पाहणार आहोत. तर तुम्हाला लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.